केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला संसदेमध्ये 1 फेब्रुवारीला. त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला, झिरो बजेट शेती, आणि त्याच्यावरती परत एकदा तो विषय जरा चर्चेसाठी ऐरणीवरती आला. मुळात झिरो बजेट शेती याच्या बाबतीत आम्ही भंपकपणा हा जो शब्द शीर्षकात वापरला आहे त्याचं कारण जरा एकदा समजून घ्या. सुभाष पाळेकर यांनी जेव्हा पहिल्यांदा ही संकल्पना आणली तेव्हा या क्षेत्रातले जे प्रत्यक्ष काम करणारे लोक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्या सगळ्यांनी त्याची व्याख्या विचारली की तुम्ही जेव्हा झिरो बजेट म्हणता म्हणजे कसं. म्हणजे कुठलाही उद्योग व्यवसाय ह्याच्यामध्ये भांडवलाची किमान गरज असते किंवा त्यासाठी लागणारे श्रम ह्या सगळ्याचं एक मूल्य मोजलं जातं. त्यानंतर त्यासाठी उदाहरणार्थ जो कच्चा माल तुम्हाला लागणार आहे अशा असंख्य गोष्टीची किंमत मोजल्या जाते, प्रक्रिया केली जाते, त्याची किंमत मोजली जाते आणि नंतर तो उत्पादन बाजारामध्ये जेव्हा येतं मग त्याची त्यावर किंमत ठरते. तुम्ही एकदा झिरो बजेट असा शब्द वापरला की त्याच्यामधून आर्थिकदृष्ट्या अतिशय बौद्धिक भ्रम असा तयार होतो की झिरो कशाला म्हणायचं. म्हणजे तुमच्याकडं त्यांची संकल्पना अशी होती सुभाष पाळेकरांची, जिथून झिरो बजेट शेती आली आणि त्यांना ह्या सगळ्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी वारंवार प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांना अपरिहार्यपणे मग पळ काढावा लागला आणि झिरो बजेट शेती असा शब्द त्यांनी बदलला आणि मग त्यांनी सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग असा एक स्वतःपुरतं त्यांनी शब्द दिला. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की झिरो बजेट नावाची संकल्पना कुठल्याही व्यवसायामध्ये असू शकत नाही. तुम्हाला भांडवल लागणार, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे श्रम लागणार, तुम्हाला कच्चा माल लागणार, तुम्हाला तंत्रज्ञान लागणार, या सगळ्यांची एक किंमत. त्यांची संकल्पना कशी होती की तुमच्याकडे शेती आहे. आता इथून सुरुवात होती घोळाला. शेती आहे म्हणजे बापदाद्याची शेती आहे म्हणजे त्याची किंमत त्यांनी झिरो पकडली. त्या शेतीला तुमच्या बापदाद्याची आलेली आहे, तुम्ही प्रत्यक्ष ती शेती खरेदी करण्यासाठी पैसा खरेदी नाही केला म्हणजे यांनी समजले की झिरो आहे. नंबर 2, तुम्ही त्या शेतीमध्ये काम करता, तुमच्या श्रमाची किंमत त्यांनी झिरो पकडली. तुमच्या घरचे लोक काम करतात त्याची किंमत त्यांनी झिरो पकडली. तुमच्याकडं एखादं बेणं आधीचंच ह्याचं तुम्ही ज्याला बेवड म्हणतात राखून ठेवलेलं असतं आणि ते पुन्हा वापरायचं, जुनी पद्धती. आणि हे काय गप्पाट्या मारतात, आपल्याकडं यापूर्वी अगदी आत्तापर्यंत जे 60-70च्या पुढचे लोक आहेत त्यांच्या लहानपणी जी काही शेती होती ती झिरोच होती. झिरो बजेट म्हणजे दुसरं काही बाहेरून आणतच नव्हते. म्हणजे ते बियाणं तुमचं, तुमच्या घरचेच लोक, घरचीच शेती, घरचीच मेहनत, घरचेच गाई बैल, त्यांचंच पुन्हा जे काही शेण खरेदीचा वापर करायचा. म्हणजे प्रत्यक्षामध्ये बाहेरून त्याच्यासाठी काही लागत नव्हतं. म्हणून त्याला तुम्ही झिरो बजेट म्हणा असा ह्यांचा वेडेपणाचा अट्टहास आहे. ही सगळी झिरो बजेट शेती आत्तापर्यंत चालू होती 1960 पर्यंत. आपल्याकडंच नाही जगभरात अशी शेती चालू होती. जर ही अशी शेती होती, ही शेती चांगली होती, ह्याचं जे उत्पादन आहे ते अतिशय कमी आहे, लोकसंख्येला ते पुरत नव्हतं, म्हणून हरित क्रांती झाली, नवीन बियाणं आली, हायब्रिड बियाणं आली, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं आली, बीटी कॉटनसारखी असंख्य गोष्टी, तंत्रज्ञान आलं, तंत्रज्ञान बदललं, तंत्रज्ञानासाठी पैसा खर्च करावा लागला, म्हणून ते उत्पादन वाढलं, म्हणून तुम्हाला पैसा भेटला. म्हणजे हा जो भंपकपणा आहे झिरो बजेट तुमची हाऊस एखादी असू शकते. तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवरती बाग करता, त्यासाठी मेहनत करता, त्यापासून जे काही फुलं निघतात, थोड्याफार भाज्या निघतात, त्याला तुम्ही फार झिरो म्हणा, कारण की त्याला लागणारं जे भांडवल आहे ते तुम्ही आपणहून देऊन टाकलेलं असतं किंवा श्रम देऊन टाकलेले असतात, ते गृहीत धरलेले नसतात किंवा तुम्हाला ते विकायचं पण नसतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर तुमचं पोट अवलंबून नसतं. ज्याचं शेतीवरती पूर्ण पोट अवलंबून आहे तो झिरो बजेटचा भंपकपणा करूच शकत नाही, कारण ते शक्यच नाही आहे. ते जे उत्पादन म्हणजे अजून एक भाग म्हणजे समजा तुम्हाला ह्याच्यातून काही एक उत्पादन बाहेर पडणार आहे, ते किती आहे. सुभाष पाळेकरांना वारंवार सगळ्यांनी असं विचारलं की झिरो बजेट शेती तुम्ही एखादी तूर डाळ एखाद्या 10 एकराच्या याच्यामध्ये घेतात, उत्पादन किती होणार आहे. तुम्ही ह्याचे काय आकडे घेतलेत की ह्या एका ठिकाणी 5 वर्षापासून झिरो बजेट शेती चालू आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. मग तुम्ही ह्याच्या उत्पादनाचे आकडे, कुठलंही नवीन वाण बाजारात आल्याच्या नंतर टेस्टिंगसाठी त्याचे प्लॉट घेतले जातात, कंपनीकडून सुद्धा घेतले जातात आणि ते प्रत्यक्ष तपासलं जातं की पेरणीपासून किती दिवस लागतो, किती खर्च येतो आणि प्रत्यक्ष उत्पादन काय मिळतं आणि त्याला भाव काय मिळतो, सगळं मिळून त्याची साधारणतः किंमत ठरते. मग असं हे शास्त्रीय पद्धतीनं करावं लागतं, हवेमध्ये बोलून चालत नाही. शेती हा काय धर्म आहे, काळ्या आईची सेवा आहे असले भावनिक 65 वाक्य तुमचं पोट त्याच्यावर नसेल तर चालतात. पण जर प्रत्यक्ष तुम्हाला तुमचं घर चालवायचं आहे, पोट भरायचं आहे, हे असला भंपकपणा तिथे चालत नाही. मग जर तुम्हाला आणि ज्या कुणाला शेतीला व्यवसाय मानायचं नाही त्यांनी वाटेल ते भंपकपणा करावं,
ती त्याची हौस आहे, ती त्याची इच्छा आहे. पण जर त्या शेतीवरती लोकांना जगवायचं असेल तर त्याला व्यवसायाचा दर्जा देऊन, त्याला उद्योगाचा दर्जा देऊनच त्याचे नियम ठरवावे लागतील. बाकीचा भंपकपणा करून ते चालणार नाही. म्हणून सुभाष पाळेकरांना झिरो बजेट शेती हे नाव बदलून सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग असं करावं लागलं. दुसरी बऱ्याच जणांना असं वाटतं की देशी गाईचं दूध फार चांगलं आहे, गाईची सेवा फार चांगली आहे, शेण खूप चांगले आहे, त्या गाई आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे विशिष्ट प्रसन्न वातावरण होतं आणि काहीतरी फार मोठं मनाला समाधान वाटतं. चांगली गोष्ट आहे. आणि निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सांगितलं की झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन द्यायचं आहे. चांगली गोष्ट. तुम्ही एक काम करा, सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना किमान एक गाय पाळणं कंपल्सरी करा, कारण की तुम्हाला त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. या गाईचं जे दूध निघणार आहे त्या गाईचं जे उत्पादन येतं 4-5 लिटर 5-6 लिटर आणि जर्सी गाईचं 15-16 लिटरच्या पुढे, म्हणजे तिपटीचा फरक आहे. जर एखाद्यानं जर्सी गाय पाळली, त्याच्या दुधाला 15 लिटर दूध घेऊन तो बाजारात जाणार आहे. तुमच्याकडे देशी गाय असेल तर 5 लिटर आहे, तर त्या 5 लिटरला 15 लिटरचा भाव भेटेल का व्यावहारिकदृष्ट्या? म्हणजे जर बाकीच्या दुसऱ्या गाईचं, जर्सी गाईचं उत्पादन दूध हे 60 रुपये लिटरने विकलं जाणार असेल तर देशी गाईच्या दुधाला सायत्रिक 18 म्हणजे 180 रुपये लिटर मोजावे लागतील. तुमची तयारी आहे का? मुळात हे कसे माहिती आहे का, झिरो बजेट म्हणा, सेंद्रिय म्हणा, नैसर्गिक शेती म्हणा, या सगळ्यापासून जे काही उत्पादन बाजारात येणार आहे त्याची किंमत मोजायची ग्राहकाची तयारी आहे का? हा शेतकऱ्यांचा विषय नाही, हा विषय ग्राहकाचा आहे, बाजारपेठेचा आहे. झिरो बजेट शेतीमधून तयार झालेलं उत्पादन जेव्हा बाजारामध्ये होतं त्याची जी काही किंमत होईल ती मोजायची तयारी ग्राहकाची आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला ह्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल तर ग्राहकांना द्या. ज्याच्यासाठी ग्राहक तयार होतो 1990 नंतर जागतिक पातळीवरती बाजारपेठ विस्तारल्याच्या नंतर ग्राहकाप्रमाणे बाजारपेठ बदललेली, बाजारपेठेप्रमाणे ग्राहक नाही. वारंवार आपल्या लक्षात आले, मोबाईलचं त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की ह्याच मोबाईलची किमती, ह्याच मोबाईलवरची भाषा, ह्याच मोबाईलचं सगळं 10 वर्षापूर्वी असं होतं की सर्वसामान्य भारतीय खेडूताला ते समजणार नाही असं सगळ्यांचा समज होता. पण त्याच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवायचं म्हणून त्या ठिकाणी सगळे बदल झाले, सगळे मॉडेल आले, सगळे वेगवेगळे प्रकार झाले आणि आज अतिशय सुलभ पद्धतीनं साध्यातला साधा माणूससुद्धा हे सगळं समजून घेऊन वापरू शकतो. कारण की बाजारपेठ ही ग्राहकाप्रमाणे बदलते, बाजारपेठेप्रमाणे ग्राहक बदलत नाही. ज्या कोणाला झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती, त्याच्यानंतर नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग ह्या सगळ्याचा उदो करायचा आहे त्यांनी पहिले ग्राहकाचं उद्बोधन करावं आणि ग्राहकाला असं सांगावं की सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला गहू तिप्पट किमतीनं घ्यायची तयारी ठेवा. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या डाळी, सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला तांदूळ, जे काही असेल ते फळं, ह्या सगळ्यासाठी म्हणजे रसायनं म्हणजे आपण अन्न नव्हे विष खातो आहे, हा जो प्रचार केला जातो हे इतके भंपक आहेत की हे सांगत नाहीत की हे जे उत्पादनं जेव्हा बाजारामध्ये येतात तेव्हा त्याची किंमत कोण मोजणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीच कशामुळे झिरो बजेट करायची? तुम्ही झिरो बजेट दवाखाना काढा, झिरो बजेट कारखाना काढा, झिरो बजेट बँका काढा, सगळं झिरो बजेट करा ना. आणि त्या झिरो बजेट बँकामध्ये तुम्ही झिरो बजेट नोकरी करा, कारण की पगारच घेऊ नका. झिरो बजेट शेतीमध्ये जो राबणारा आहे तो त्याच्या घरचे यांचं श्रममूल्य तुम्ही पकडलेलं नाही. झिरो बजेट शेतीमध्ये तुमच्या बापदाद्याकडून आलेल्या जमिनीचा घसारा किंवा किंमत तुम्ही पकडलेली नाही. झिरो बजेट शेतीमध्ये मुख्य जे काही लागणारे तंत्रज्ञान असो किंवा बेणा असो ह्याची किंमत तुम्ही पकडली, असं बाकीच्या ठिकाणी पण करा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हा भंपकपणा केव्हा सुरू होतो की ज्याचं कोणाचं शेतीवरती पोट नाही. नोकरी केलेली आहे, आता व्यवस्थित चांगला मोठा पेन्शन त्याच्यासाठी भेटते आहे आणि हाऊस म्हणून गावाकडची शेती तुम्हाला जर अशा पद्धतीनं कळेल त्यांनी जरूर करावी. पण ज्याचं शेतीवरती पोट आहे तो अशा पद्धतीची शेती व्यवहार पातळीवरती कल्पनेतली सोडा. किंवा दुसरं एक तुम्ही लक्षात घ्या की तेव्हा सगळं शेती करायची आहे, मला गाय पाळायची आहे, मग ती गाय चारायची कुठं? मग त्यासाठी जमीन पाहिजे. मग ती जमीन कुठली होती? पूर्वी अशी गायरानाची जमीन उपलब्ध होती, ती गावातल्या सगळ्या जनावरांसाठी फुक्कट उपलब्ध होती आणि ते सांभाळण्यासाठी तुमच्याकडे जे गुराखी पोरं म्हणजे घरचं मनुष्यबळ होतं. आज गायरांच्या जमिनी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत, त्या तुम्ही तथाकथित भूमिहीनांना, दलितांना जमिनीचं वाटप करायचं भूदान चळवळीमध्ये देऊन टाकल्या. त्यांचेही जनावरं संकटात सापडले, तुमचेही जनावरं संकटात सापडले. आणि ह्याच्यातला शेवटचा अतिशय गंभीर मुद्दा आहे झिरो बजेट शेतीच्या बाबतीतला की जी भारतातली 65% शेती ही पावसाच्या पाण्यावर म्हणजे कोरडवाहू शेती आहे. मग साधा मुद्दा आहे या म्हणजे तशा अर्थाने ती झिरो बजेटच आहे. या शेतीमधले जे उत्पादनं प्रत्यक्ष बाजारामध्ये येतात त्यांचा तुम्ही गळा का दाबता?
कापूस ज्याचा आता प्रश्न निर्माण झाला आहे त्याची चांगली तेजी होती, तर तुम्ही MSP प्रमाणे कापूस खरेदी करणार असं टेक्स्टाईलवाल्यांनी सांगितलं आणि गव्हर्नमेंटवरती दबाव आणला. नशीब की त्यांनी अजून ते मानलेलं नाही. दुसरं सोयाबीनचे भाव बाजारात चढल्याच्या नंतर MSP प्रमाणे आम्ही खरेदी करणार असं पोल्ट्रीवाल्यांनी सांगितलं आणि त्याचा भाव 3950 आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहे. त्याच्यानंतर डाळ म्हणजे डाळी असो, म्हणजे तेलबिया असो, त्याच्यानंतर डाळी असो, कापसासारखे पीक, भरड धान्य, बाजरी असो, मका असो, हे सगळे कोरडवाहूमध्ये ज्वारी असो, म्हणजे हलकी ज्वारी, मोठी ज्वारी दुसऱ्यानंतर ह्याच्यामध्ये येते, रब्बीच्या हंगामामध्ये येते. गहू रब्बीच्या पाण्यावरती येणारी पिकं आहेत. सगळी जी कोरडवाहूची पिकं आहेत त्या पिकांच्या भावाचा गळा दाबणं तरी तुम्ही बंद करा, तरीसुद्धा तुम्ही एका अर्थाने झिरो बजेट शेतीचं काम केलं असं होईल. तुम्ही ते करत नाहीत. ह्याचे आज जे झिरो बजेटचं समर्थन करतात ना, ते हे सांगत नाहीत की थोडे जरी ह्या कोरडवाहू पिकाची, मी त्याला अजून थोडासा व्यावहारिक शब्द वापरतो, कोरडवाहू पिकांचे भाव जरा जरी चढले तरी हे आरडाओरडा करतात. डाळीचे भाव चढले म्हणजे समजा झिरो बजेट शेती आहे, त्याच्यातून एक उत्पादन बाहेर पडलेलं आहे आणि बाकीची ज्याला म्हणतात विषाची शेती, त्याच्यातून एक उत्पादन बाहेर पडलं, तर ह्या झिरो बजेट शेतीच्या डाळीला वेगळा भाव भेटणार आहे का? 2016ला जेव्हा डाळीचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर झालेला होता, सरकार हमी भावाप्रमाणे खरेदी करायला तयार नव्हतं, तेव्हा हे सुभाष पाळेकर पळून गेले पाठ दाखवून की तुम्ही झिरो बजेटप्रमाणे याचं सोल्युशन काय देतं सांगा. जेव्हा की भाव पडलेले आहेत, भाव चढलेले आहेत, तेव्हा तुमच्या पिकांना वेगळा भाव भेटतो का तुम्ही सांगू शकत नाही. तुम्हाला बाजारच माहिती नाही. तुम्ही जे काही ॲग्रोनॉमीबद्दल बोलताय तो एक छोटासा विषय झाला, पण प्रत्यक्षामध्ये हे सगळं बाजाराप्रमाणे चालतं. आणि ज्यांना हे जे गारुड उभं करायचं ना, शेती म्हणजे काळ्या आईची सेवा आहे, शेतीमध्ये राबणं हा धर्म आहे, शेतीमध्ये म्हणजे खेडेगावामध्ये अतिशय चांगलं वातावरण असतं, शुद्ध हवा असती, ताज्या भाज्या मिळतात, ताजं दूध मिळतं, त्यांनी प्रत्यक्ष खेड्यामध्ये जावं, त्यांनी गाय पाळावी, त्यांनी तिचं दूध काढावं. म्हणजे खरं तर झिरो बजेट शेतीला आणि बाकीच्या सगळ्या ह्या गोवंश वगैरे तुम्हाला जर कौतुक करायचं ना, सगळ्यात पहिले शासनाने सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना एक गाय पाळणे आणि सगळ्या शासकीय म्हणजे जे काही त्यांचे घरं आहेत, क्वार्टर्स मिळालेले आहेत त्यांना, त्याच्या परिसरामध्ये झिरो बजेट शेती करा असं त्यांना आग्रह धरा. बघूत किती सरकारी कर्मचारी करतात ते. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की शिवाजी लोकांच्या घरात जन्माला पाहिजे, आपण त्यासाठी कष्ट घ्यायचे नाही. सरकार जेव्हा म्हणतं की ह्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. यापेक्षा मुख्य मुद्दा झिरो बजेट असो, सेंद्रिय असो की दुसरं कुठले असो, जो शेतमाल बाजारामध्ये येतो त्याचा गळा दाबायचं काम आधी बंद करा. जे कृषी कायदे आहेत, काळे कायदे म्हणून यांनी मागं घ्यायला लावले, त्याच ठिकाणी तुम्ही शेतीच्या बाजारपेठेचा गळा दाबलेला आहे तो आधी मोकळा करा, नंतर मग झिरो बजेटच्या बाता करा. तरच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. नुसती बडबड केल्यानं आणि झिरो बजेटचं समर्थन केल्यानं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याचं काय कसली शक्यता नाही आहे. ते उत्पन्न खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.